नमस्कार मित्रांनो, मी रोशन तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आत्ताच आपण जस्ट आहे ना वोटिंग करून आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मी वोट केलं आहे बघा. आणि आपल्या घराचं पण काम चालू आहे आणि आज काम बंद असल्यामुळे दीपेश आला बोलतो आपण आज फार्म हाऊसला जाऊ. तर दीपेश त्यांच्या आपण फार्म हाऊसवरती जाऊन येऊ. तर फार्म हाऊसला जाण्याआधी आपण जरा आपल्या घरी आहेत ना खूप जांभळं आलं, ते जांभळं टेस्ट करून बघू. आता आपण निघलो फार्म हाऊसला आणि दीपेश गाडी चालवतोय. आज खूप दिवसांनी त्याला गाडी चालवायची संधी दिली आणि कलिंगर घालतोय तो, लाल लाल कलिंगर आहे बघा कसं निसतं मस्त. बघा उल्हास नदी आहे ना सध्या आणि आमच्या इथे ड्रायव्हर आहे ना दीपेश मला एकदा कॅप्शन मध्ये कॅप्चर करतोय. इथे खूप चांगली गाडी चालवते. याच्या आधी ना तो कसाही गाडी चालवायचा, आम्हाला खूप भीती वाटायची त्याच्यासोबत यायला कुठं, पण ठीक बऱ्यापैकी चांगली गाडी चालवतो सध्या. म्हणजे आम्हाला आता आम्ही जेव्हा सोमेश्वरला जाणार आहे ना गुजरातला तेव्हा आम्हाला एक ड्रायव्हर आता फिक्स झालेला आहे, काही टेन्शन नाही तसं. आणि इकडे पाऊस पडून गेलेला आहे ना त्याच्यामुळे एकदम झाडाबिरात ना एकदम फ्रेश दिसतात धुतलेले असल्यामुळे. बघा दीपेश खूप सुंदर गाडी, एवढी चांगली ड्रायव्हिंग करतो ना, माझं एकदम मन जिंकलाय त्याने. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, आयुष्यामध्ये पुन्हा वन्स मोर नाही. टाइम भेटेल तेव्हा फिरायला नका जाऊ, वेळ काढून फिरायला ना. आयुष्यात खूप गमती जमते. चौघच जण निघलोय. दीपेश आहे, हा दीपेश आहे का पुढे बघ फक्त हातकर मागे, दादा आणि रवी आहे आणि मी आहे. आणि एक आमचा फंटर असतो जो विशाल, तो आज बिझी असल्यामुळे आमच्या सोबत नाही आला. तो पण फार्म हाऊसलाच गेला ऍक्च्युली त्याच्या दुसऱ्या मित्रांसोबत. आमचा काही प्लॅन नव्हता, अचानक भयानक मध्ये प्लॅन झाला तर निघलो आम्ही. बघू शकता निसर्गामध्ये किती भारी इकडं वाटतं. सध्या आपण कुठे पोहोचलोय दीपेश, कोणत्या गावात असो आपण आता मुरगावच्या पुढे आपल्याला म्हशाला जायचं आहे आणि आपला फार्म हाऊस आपला स्वतःच आहे त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. काय चमचा असून पण ना काय शांतता नाही खाण्याची. आणि मित्र असा होता असा रे, जसा श्रीकृष्णाला सुदामा भेटला तसा आम्हाला हा भेटला. आम्ही तिघं पण खातो बघा, तिघांचा टोन चालू आहे आणि एकटाच बिचारा गाडी चालवतो. सध्या 2 तास झाले गाडी चालवतो. खरंच आमचा सुदामा नाही तरी आमचा तू पेन द्यायचं नक्कीच असं आमचं. दीपेश लव यू, जसा निंबाळकर सर बोलतात ना मथुर लव यू, तसा दीपेश ला 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 ला. अरे वा काजू काजू काय दाखव ना. पोचलो फायनली आपण आता आणि पोचल्या चांगलं दर्शन झाले. काजू भेटलाय मला बघा, काजू. यो आपला टिप्पी, ए टिप्पी. आपला मैत्री फार्म हाऊस आहे. जर कोणाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खूप दिवसांनी मी पण आलो आज. काजूला काजू आल्यात कच्चे.
मला दिसला ना झिरमिर झिरमिर पाऊस धारा भिरभिर दादा काजूच्या शोधात आहे, त्याला काही काजू भेटत नाही. बिचारा चढतं इकडून तिकडून झाडावरती. कधी एकटेच झुरते सावरते बावरते झडते. एक कोली चौका मार चौका. काजू साठी बिचारायची हाताबाई चालू आहे. नाही हाय शपथ, मला लावरे मेहनत करून काजू पारासाठी सरले तर तो नारळ पाराचा झाला. नारळासाठी काय जुगाड चालले कुठून कुठं. आणि यो नारळ जर आता माझ्या डोक्यान पडला तर मला कसा होल बघू. मग आता दादा नारळ पाडतं का. इला बंदल्या होल काम. इला बंदल्यावर काम होल. मला असं वाटतं नारळाला इला बंदला ना याला काठीला तर होऊ शकतं काम. आणि तिकडे दीपेश बिचारा मौदोर पाडत भाजीसाठी. तो बिचारा आता अशीच आपण लय मस्ती केले. तुम्हाला मी आपला फार्म हाऊसचा रूम दाखवता. एक बेडरूम आहे. मस्ती झोपायला जागा आहे मस्त. किचन यायचा आपला आपण जेवण बनवायचा आणि खायचा. इथे एक बेड आहे, सिंगल बेड आहे झोपासाठी. आणि इथे बिचाराची नारळ पाडासाठी चाललेली मेहनत. काजू ना आपले काजूला येल्या ना आपले, पण तेवढं खास पिकलं नाही. ते मोठं नाही झालं अजून. वरती झालं ना थोडंसं मोठं, पण पिकलं नाही तेवढं व्यवस्थित. तर बघू आता आपण परत येऊ थोड्या दिवसात. पाणी पडण्याच्या आधी एकदा येऊ. याला काही नारळ पडत नाही बिचारा, जीव खातं कवशा. तर बघू आता आपण नारळ पडल्यावर प्याऊ नारळ पाणी फोडून. मग इकडे आम्ही नवरदेव आणले.